पण घरी आल्यावर जरा जास्त बरं वाटतंय. मावशी पण आता बरं वाटलंय म्हणून किचन मध्ये घुसू नकोस लगेच. तुला भरपूर आरामाची गरज आहे. बाळ, अरे कंटाळा येतो रे खोलीत बसून. आजार पण परत येण्यापेक्षा कंटाळा आलेला बरा ना. हे आता तू आजारा बिजाराचं नाव काढू नकोस हा. आधीच काकूच्या आजारपणामुळे सगळ्यांची झोप उडाली. काकू, तू ना भरपूर आराम कर आणि लवकर बरी हो. आणि किचनचं टेन्शन तू नको घेऊ. तुझी लाडकी सून आणि लेक आहे ना खमकी. आणि जोडीला आम्ही आहोतच. मी आलेच. थांब. बरं गोपा दादा, शकुंतला काकीला पुढच्या चेकअप साठी कधी न्यायचं? ते 2 दिवसांनी एकदा परत दवाखान्यात घेऊन जायचंय. बरोबर ना गोपाळ? मावशी, मी दिवसातून 2 वेळेला तुझं चेकअप करायला येईल. नाही काय आहे, तुला नक्की काय झालं होतं याचं अजून नेमकं निदान झालेलं नाही. गोपाळ, तू काकूचं चेकअप कर, मी काकूची दृष्ट काढते. चल हो बाजूला. आल्या गेल्याची, भूताकेताची, शेजार पाजाऱ्यांची कुणाचीही नजर न लागू माझ्या काकूला. सगळी इडापिडा टळो आणि माझ्या काकूला लवकरात लवकर बरं वाट. नाही म्हणलं, इंदुनी काकूसाठी उपास केलेत. मी आपली नजर तरी काढावी. ताई, अगं तू काय करतेयस हे? इथे माणूस चंद्रावर मंगळावर जायचा विचार करतोय. स्पेस कॉलनी म्हणजे अंतराळामध्ये राहता येईल का याचा विचार करतोय. आणि तुम्ही लोक इथे हे उपवास आणि दृष्ट काढणे यामध्येच अडकून बसले. गोपा दादा करू दे रे. काय करू दे? अरे विठूची वाडी आणि आधुनिक जगाचा काही संबंधच नाही राहिला ना मग. गोपा दादा, ज्या स्पेस कॉलनीसाठी माणूस प्रयत्न करतोय ना, ते प्रयत्न पण विठुरायाच्या इच्छेशिवाय फळायला येणार नाही बघ. इंद्रायणी देवींचं कीर्तन ऐकून ऐकून झालंय असं तुझं. तू कीर्तनच ऐकत राहा. मी जातो. दवाखान्यात पेशंट्स वाट बघत असतील. मावशी, काही लागलं तर फोन कर. विनोद सर. बोला सर. काय इंद्रायणी, वाडीकर, दिग्रसकर, कुठपर्यंत आलं शाळेचं काम? चालू आहे. व्हेरी गुड. बरं, मी काय म्हणतो, आपल्याला शाळेच्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील. सरकारी काम म्हणजे पेपरवर सह्या आल्या. कधी यावं लागेल सर? तुमच्या वेळेनुसार लवकरात लवकर या. मी तुम्हाला पत्ता आणि लोकेशन तुमच्या मोबाईलवर पाठवून देतो. अहो सर, मला माहिती आहे ऑफिस कुठे आहे. नाही, तालुक्याच्या ऑफिसला नाही, पुण्याच्या ऑफिसला यावं लागेल. पुण्याच्या ऑफिसला? कसं शक्य आहे सर? म्हणजे नाही म्हणजे शकुंतला काकींना आत्ताच हॉस्पिटलमधून आणलंय परत, आणि मी आता लगेच असं पुण्याला येणं जरा. मी समजू शकतो, पण सरकारी ऑफिसचं काम एकदा रखडलं ना तर ते मागच पडून जातं. एकतर जमीन तुम्हाला मोठ्या मुश्किलीने मिळाली आणि बांधकामालाही उशीर होतोय. किमान डॉक्युमेंटेशन तरी वेळेत पूर्ण करा. ठीक आहे सर, बरोबर आहे तुमचं. मी करते काहीतरी, येते पुण्याला. ठीक आहे.
काकींना बरं नाहीये आणि मी असं पुण्याला जाणं म्हणजे जावं तर लागल. काय करू मी? व्यंकू महाराज, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराज, शकुंतला वहिनींची तब्येत कशी आहे? बरी आता. घरी आणलंय तिला. नेमकं काय झालंय महाराज त्यांना? हे अजून डॉक्टरांना सुद्धा नीट कळलेलं नाही. अहो बाळंभट खूप त्या टेस्ट का बीस सगळं काय काय करून झालं, पण शकुंतलाला काय झालंय याचं नेमकं निदान अजूनही झालेलं नाही. महाराज, आमची ही ना कोल्हापूरची अंबाबाईला गेली होती. तिकडून प्रसादाने अंगारा आणलाय. शकुंतला वहिनींना लावा, त्यांना बरं वाटेल. हे घ्या. राहून राहून एकच वाटतं महाराज, चांगल्या माणसाचा चांगुलपणा आहे ना, हा शापच आहे, वरदान नाही. अहो, गावासाठी लोकांसाठी तुम्ही शकुंतला वहिनी एवढं करतात. आता हेच बघा ना, आपल्या गावात जेव्हा महापूर आला तेव्हा केवढी मदत केली तुम्ही दोघांनी. आणि जगासाठी धडपडणारे तुम्ही आणि शकुंतला वहिनी तुमच्याच वाटेला नेहमी. बाळंभट, आपण कायम सकारात्मक विचार करायचा. आपण निरपेक्ष वृत्तीनं आपलं काम करत राहायचं. फळाची आशा कधीही धरायची नाही आणि विश्वास ठेवायचा. चांगुलपणा ही दैवी देणगीच आहे बाळंभट. आणि माझी आढळ श्रद्धा आहे की शकुंतलाच्या बाबतीत विठुराया काहीही चुकीचं होऊ देणार नाही. चला येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आदू, आदू, घेऊनच येत होते ना मी डबा. बिना डब्याचं जाणार आहेस? असं तोंड फुगून जाणार आहेस? हाय मायो, माझ्या हँडसम नवऱ्याचा असा चेहरा पडलेला मला अजिबात आवडत नाही बाई. मलाच काय, गावातल्या कोणत्याच पोरीला आवडत नाही, माहितीये का? नाहीच बोलणार आहेस का माझ्याशी? तू जर बोलला नाही ना तर मग मी जेवणारच नाही. तुलाच हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल मला. इंदू, काय पण बेटासारखं नको बोलू. गेला गेला माझ्या नवऱ्याचा गेला. बरं ऐक ना, विनोद सरांचा फोन आला होता. त्यांनी मला शाळेच्या कागदपत्रांवर सह्या करायला पुण्याला बोलवलंय. अरे बाप्पा, चल जाऊ आपण. चल काय? आदवारी काकींना बरं नाहीये आणि आपण दोघांनी असं जाणं कसं? कुठे जायचंय लव बंड्स ना? तुला ना रॉंग टायमिंगला यायची इतकी सवय लागली ना. अरे काय रॉंग टायमिंग नाही पाप्या, तू आता देवासारखा धावून आलायस. अरे बाबा काय सांगतोस? अरे इंदूला पुण्याला जायचंय, तर तू घेऊन जाशील का तिला? एज्युकेशन डिपार्टमेंटचं काम आहे का? अरे ते विनोद सरांनी काहीतरी कागदपत्र काढलेत, त्याच्यावर सह्या करायच्या आहेत तिला. आता खरं तर मीच घेऊन गेलो असतो तिला, पण आता शकुंतला काकीला बरं नाही ना, त्यामुळे मग मला थांबावं लागेल. अरे डोंट वरी, पप्या शेट इज हिअर. मी घेऊन जातो, पण मी जिथं म्हणन तिथं खायला थांबावं लागल. हाया मायो, जवा बघाव तेव्हा नुसतं खायचंच सुचतं तुला. फुटशील की एक दिवशी. अरे पण कधी जायचंय? ए कधी का निघायचं? आत्ताच निघा. आदवारी मला घरी सांगू तर दे. नाही, मग मला सांगितलं बस झालं. मी सगळं सांभाळून घे. आणि काही तासांचा तर प्रश्न आहे. आणि तुझ्या सासूबाईंना सांगायची पण काही गरज नाहीये. काही झालं तर मी बघतो. मग चला चट्ट दिशी जाऊ आणि पट्ट दिशी. मी आलोच दर्शन घेऊन. येतो.
सासूबाई काय करताय तुम्ही? खेळते. या तुम्ही मस्त खेळताय. इथे विंजे सरकारांचं डोकं पार चक्रावून गेलंय. कशामुळं? कशामुळं म्हणजे अहो चुलत सासूबाईंमुळं. हो बघा ना, इथून जाताना त्यांना उचलून घेऊन जावं लागलं. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना डायरेक्ट ICU मध्ये ऍडमिट केलं. त्यांच्या रोगाचं निदान कळत नव्हतं आणि अचानक 2 दिवसात त्या बऱ्या पण झाल्या. घरी येताना स्वतःच्या पायावर चालत आल्या. अहो काय म्हणायचं आता याला? मला जर कळलं असतं तर तुमच्या चुलत सासूबाई घरी चालत आले असते का? हा ते आहेच म्हणा, पण हा देव काय खेळी खेळतोय ना तेच कळणं झालंय. सगळा खेळ होऊन बसलाय. अहो दे, ते रंगतोय, त्यातला थरार वाढतोय. अजून काय पाहिजे आपल्याला? नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? मला काहीच नाही म्हणायचं आणि तुम्ही पण काही म्हणू नका. तुम्ही फक्त जे होतंय तेवढं पा.